नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। ब्रेकफास्टसाठी आज मी बनवते मूग डाळ पनीर चिला। बनवायला अतिशय सोपी आणि पचायला इझी अशी ही रेसिपी आहे। चिला बनवण्यासाठी 1 कप मूग डाळ मी पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती। 2 तास पाण्यात भिजवलेली ही डाळ आता ग्राइंड करून घेऊयात। मिक्सचर जारमध्ये मुगाची डाळ घालते। सालासकट मुगाची डाळ पण तुम्ही घेऊ शकता। डाळीसोबत यामध्ये घालायच्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे तुकडे करून घातले, 1 टीस्पून जिरं घालायचं, स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली 1 वाटी, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ घालायचं। त्यानंतर 1 वाटी जितकं दही घालायचं आणि सर्व एकत्र ग्राइंड करून घ्यायचं। मिश्रण ग्राइंड करून झालेलं आहे। आता एका बाउलमध्ये काढून घेते। तुम्हाला हवं असल्यास यामध्ये थोडी हळद आणि मिरची पावडर घालू शकता। मी आता यामध्ये काहीच घालणार नाहीये। बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं पाणी घातलं। साधारण इडली बॅटर जितकी कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता याला लागणारं स्टफिंग तयार करते। हे इथे 100 ग्रॅम पनीर आहे माझ्याकडे, ते कुस्करून घेतलं हाताने। 1 टोमॅटोचे बारीक तुकडे करून यामध्ये घातले, तसंच 1 कांदा पण बारीक कापून घातला, 8-10 मिरी दाणे बारीक कुटून घातले, 1 चमचा चाट मसाला आणि थोडी चिरलेली ओली कोथिंबीर घालते। थोडं मीठ घालून सर्व एकत्र मिक्स करते। आता तुम्हाला वाटल्यास यामध्ये गाजर पण किसून घालू शकता। स्टफिंग तयार झालं। आता चिला बनवण्यासाठी गॅसवर लोखंडाचा तवा ठेवलाय मी। तुम्ही नॉनस्टिक किंवा कुठलाही तवा वापरू शकता। मूग डाळीचा डोसा किंवा चिला अगदी अलगद निघतो, सहसा तव्याला चिकटत नाही। तवा तेलाने फक्त ग्रीस करून घ्यायचा, जास्त तेल घालायची पण गरज नाही। तव्यावर 1 ते 2 चमचे बॅटर घालून अशा प्रकारे एकाच डायरेक्शनमध्ये पसरवत चिला बनवून घ्यायचा। आपल्याला हव्या त्या आकारामध्ये बनवायचा। मी थोडा मोठाच बनवते। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे मी। वरून आता अर्धा चमचा तूप घालते। वरून बटर किंवा तेल पण घालू शकता, पण तुपामुळे खूप छान चव येते। डाएट रेसिपी म्हणून बनवत असाल तर नाही घातलं तरी चालेल। 2 ते 3 मिनिटांमध्ये चिला अशा प्रकारे भाजला जातो। आता वरून स्टफिंग घालूयात। आता याला फोल्ड करून घेऊयात। बघा अगदी अलगद निघतोय। आपला मूग डाळ पनीर चिला बनवून तयार आहे। आता याला मधून कट करून घेते। अशा प्रकारे कट करूनच सर्व करा। वाव, मस्त। टोमॅटो सॉस सोबत तुम्ही याला खाऊ शकता। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत। बाय बाय।